वांग म्हणजे जे पिगमेंटेशन गालावरती डेव्हलप होतं हे का होतं? एक म्हणजे नशीब, आपले जे जेनेटिक फॅक्टर्स असतात जे आपल्या हातात नसतात. कोणाला खूप सन एक्सपोजर होऊन सुद्धा वांग डेव्हलप होत नाही, पण कोणाला अगदी मिनिमल सन एक्सपोजर घरी बसून सुद्धा वांग डेव्हलप होतं. सो ऑफकोर्स जेनेटिक फॅक्टर्स. सेकंड म्हणजे जेव्हा मेजर काही हॉर्मोनल शिफ्ट होतं, जसं प्रेग्नन्सीच्या वेळेला नाहीतर मेनोपॉजच्या वेळेला. मेजर जेव्हा हॉर्मोनल शिफ्ट होतं वांग डेव्हलप होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर ऑलरेडी वांग असेल मिनिमल तर ह्या वेळेला ते खूप डार्कन होतं. थर्ड थिंग ऑफकोर्स जे आपल्या खूप हातात आहे इज सन एक्सपोजर. सो सन एक्सपोजर जेवढं मिनिमम ठेवता येईल तेवढं ठेवावं. सनस्क्रीन रेग्युलरली लावायचं, रिअप्लाय करायचं घरी असताना सुद्धा. ऑफकोर्स अलॉंग विथ दिस डिपिगमेंटिंग ट्रीटमेंट्स काही क्रीम्स असतात, सिरम्स असतात, त्यांनी काम नाही झालं तर ओरल मेडिकेशन्स असतात, केमिकल पील्स असतात, मायक्रोनीडलिंग असतात. लेझर्स इन जनरल आम्ही खूप मिनिमली वापरतो जेव्हा मेलास्मा असतं किंवा वांग असतं, कारण देर इज अ चान्स लेझरच्या खूप हाय एनर्जीज आपण जर वापरल्या तर वांग वाढवू शकतो. एनी मोर क्वेश्चन्स प्लीज मला कॉमेंट्समध्ये विचारा अँड आय विल बी हॅपी टू आन्सर यू.